हिंदी सक्तीचा अहवाल उद्धव ठाकरेंच्या काळातच सादर झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशनात मांडलं। उद्धव ठाकरेंच्या काळात धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन करण्याचे निर्देश आणि हिंदी सक्तीच्या अहवालाला मान्यता मिळाली होती असा आरोप फडणवीसांनी सभागृहात केला। त्याला प्रत्युत्तर देत अहवाल स्वीकारला, मात्र अंमलबजावणी करण्याच्या कमिटीची बैठकच झाली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। जयंतरावांना विचारतो, सगळ्यात सिनियर असल्यामुळे, जयंतराव, अहवाल स्वीकारायचा असेल तर कोण स्वीकारेल? मंत्रिमंडळ ना, दुसरं तर कोणी नाही स्वीकारू शकत। 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळापुढे आला। आता त्याचं इतिवृत्त मी घेऊन आलोय। आणि नाही असं नाही। विषय क्रमांक 5, विषय क्रमांक 5, डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल अवलोकनार्थ सादर, सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन, समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता। सही कोणाची आहे? ही घेऊन आलो सही। आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची आहे। कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना। नाही, जे खरं आहे ते खरं आहे। हिंदीची सक्ती, आता ती कमिटी नेमली होती, त्याने अहवाल दिला, तो अहवाल घेतला हातामध्ये। आता अहवाल हातात घेतला म्हणजे तो शब्दशः बघितलं तर स्वीकारला, पण तो स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी करायची की नाही त्या अनुषंगाने कमिटी नेमली होती। त्या कमिटीची बैठकच झाली नाही, कारण त्याच्यासाठी तुम्ही सगळं सुरत गुवाहाटी अशी जी एक यात्रा काढली, त्याच्यात सरकार पाडलं, त्याच्यामुळे त्या कमिटीची बैठकच नाही झाली। माझ्यामुळे दोन भाऊ एकत्र आले याचा मला आनंद असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं। ठाकरे बंधूंच्या युतीवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट सभागृहात टोला लगावला होता। आधी भांडणं लावायची आणि मग आम्हीच सर्व नीट केलं असं सांगायचं, असं उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय। आम्हाला एकत्र आणलं तसं राष्ट्रवादीचं विलीनीकरण पण करणार का, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारलाय। म्हणजे करून सरून भागले आणि देवपूजेला लागले। नाही, ते करू ना आपण। नाही, नक्की करू। मला सांगायचं एवढंच आहे की बरं, पुन्हा त्याच्यावर आमचे राजसाहेब त्यांच्या सोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे। मला याचा आनंद आहे। या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे दोन भाऊ एकत्रित आले, याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे। मी त्याच्याबद्दल आनंदी आहे, पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोकायचं आम्हाला। एक ती विंदा करंदीकरांची कविता आहे, त्यातल्या 2 ओळी आहेत। लढवून बांधवाना संहार साधणारा गीता खुशाल सांगे, इलाज काय त्याला। म्हणजे आधी भांडवायचं, भांडणं लावायची, आणि मग आम्हीच सगळं केलं। भावाभावात भांडणं लावायची, संवाद घडवायचा आणि मग गीता सांगायची। उपयोग काय त्याचा? इलाज तरी काय त्याला? बरं, जसं आम्हाला दोघांना भावानं एकत्र आणलं तसं आता तुम्ही तिकडे पण काही एकत्रीकरण करतात का? ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत, विलीन होणार, लोक वाट बघतायत, तर तसं काही विलिनीकरण करतात का? नाही तर कशाला उगाच फुकटच्या गोष्टी करतायत, कशाला नसत्या गोष्टीचं श्रेय घेताय?